हरिभक्तपराय अनिल महाराज चव्हाण आणि यांच्यासाठी आणि त्यांचे सहकारी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. यांनी दिंडी या ठिकाणी सादर केली. धन्यवाद. समचरणाची शोभा जय श्री
ठाणेकर पॅलेस आपण बघू शकतो. भव्य दिव्य हे मंदिर जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. महादेवाचं हे मंदिर असणार आहे आणि आज आपण बघू शकतो ठाणेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सर्वेसर्वा अजय ठाणेकर यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये शिवमंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने रंगलेला आहे. 19 तारखेला भव्य दिव्य मिरवणूक जी आहे ती याच शिरगाव परिसरातून निघालेली आणि आता आपण बघू शकतो महादेवाची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, पिंडीची मूर्ती पाहायला मिळते, गणपती बाप्पाची मूर्ती पाहायला मिळते, पार्वतीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण आपण जर पाहिलं तर भक्तजनांची ही गर्दी आपल्याला दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि खूप सुंदर असं हे संकुल आहे आणि या मंदिरा उभं राहावं, या परिसरामध्ये एक मंदिर असावं अशी मागणी होती आणि आपण बघू शकतो ठाणेकर कुटुंबियांच्या माध्यमातून ठाणेकर ग्रुपकडून ही मागणी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. आणि आज अनेक लोकगीतं भक्तिगीतंही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे आणि हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला बदलापूर पूर्व येथील शिरगाव येथे असणाऱ्या ठाणेकर पेलेसिओ या गृहसंकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या संख्येने परिसरातील स्थानिकांची बदलापूरकरांची उपस्थिती आपल्याला या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला पाहायला मिळते. माहे पंढरी
को लोग से पहले जाओ गणपति का पड़ के माता पड़ की बारी आना चाहिए। हमारे प्रथम पूजी को वही माता पिता आपको बनाया है ना, तो पहले गणपति का पड़ो फिर माता का लेकिन कौन समझाए किसी को बुरा नहीं। चलो फटाफट चलो, लंबी लाइन हो रही है। हाँ जय भोलेनाथ, हर हर महादेव। जाओ आगे जाओ, आगे जाओ, दर्शन करो, बाहर निकलो। हाँ, दो दो आते जाओ, बाहर निकलते जाओ, जगह कम है। मराठी माणूस कुणाला म्हणावा हा मोठा प्रश्न पडला. आचार्य असं म्हणतात ज्यांचं आडनाव शिंदे आहे त्यांना मराठी माणूस म्हणायचे का? ज्यांचं आडनाव परत निघाला त्यांना मराठी माणूस म्हणायचे का? ज्यांचं आडनाव भोसले आहे, ज्यांचं आडनाव जोशी आहे, कुलकर्णी आहे, गाडगीळ आहे, कापडे आहे, वाणी आहे, साने आहे, आदमी जाओ। जी माणसं बदलापुरात राहतात, जी माणसं आळंदीला राहतात, पंढरपूरला राहतात, कोल्हापुरात राहतात, त्यांना मराठी माणूस म्हणायचं नाही का? हो म्हणायचं नाही तरी म्हणा. एक क्लिअर होणं काही गरज नाही. जोर से बजो। घंटा बजो, जोर से बजो। कोणत्याही कार्यक्रमात बसल्यानंतर टाळ्या वाजवायला टाळाटाळ करणं हे मराठी माणसाचं टाळ्या वाजवल्यामुळे काय होतं? बरं का? दोन हात वर मराठी माणूस कुणाला म्हणावा तुकोबाची गाथा, ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, ज्याच्या घरी नाही तुकोबाची गाथा, शिवरायांची गाथा, रामायण महाभारतासारखी चलो चलो चलो। सगळे ग्रंथ जरी नसतील, हनुमानायांचा, विष्णू सहस्राचा आणि बजाओ बजाओ, तुम्हें बजाओ। कहीं भी मंदिर में जाओ तो घंटा बजाओ, इससे जाग जाए जहाँ ये भक्त आया है। अब से चुपके से जाके दर्शन करके जाओगे तो क्या जानेंगे कौन है।
बच्चे हो, संभाल के बच्चे बच्चे संभाले। आजा बाबू आजा, आप लोग बाहर आओ। रुकिए भाई, आप लोग बाहर आइए। रुको रुको, अभी इन लोगों को बाहर आने दो। मोठ्या भक्तिभावाने आपण बघू शकतो परिसरातील स्थानिकांची ही या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळते। सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी येऊन महादेवाच्या बघू शकतो मंदिराचं दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतं।
आणि त्यांना आपण भास्कर म्हणून असे आमचे सुरेशजी वाडकर सर यांच्याबरोबर अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत, त्यांची साथ केलेली आहे. असे वादक प्रशांतजी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. हे या मध्ये थोडंसं वादन आपल्याला करून दाखवतो. शिवस्तुती परत आपल्याला वादन दाखवतो. अप्रतिम तबल्याचा हात आणि तबल्यावरची शिवस्तुती आपण पहिल्यांदा ऐकणार. आणि आपण तिघं पण इकडे आलो. आपण तिकडं आलो. आजून आम्ही हॅलो 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 थोडा बेस करा. हॅलो हो हो
ऐकवलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे. या प्रांगणामध्ये देवादिदेव महादेवाने हातामध्ये डमरू हातात घेऊन शिवतांडव केलं. तिथून संगीताची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही हे नादब्रह्म तुम्हाला ऐकवलं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं प्रशांत सरांचं. यानंतर आपल्याला मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं, जाता जाता समाज प्रबोधन करणारा वर्ग या ठिकाणी होऊन गेला. काय सांगितलं तुम्हाला? वासुदेव असेल, पिंगळा असेल, गोंधळी असेल, आळावी असेल, कोतराज असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व लोकसंस्कृतीचा आणि आपल्या स्वराज्य स्थापनेसाठी खूप चांगला उपयोग केलेला दिसून येतो. त्याशिवाय का बहेरची नाही, औरंगजेबाने किती वेळा गाडी खाजवली हे संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावरती निरोप जात होता. त्यातील काही संकल्पना आम्ही तुमच्या पुढे मांडणार आहोत. त्यातील तुम्ही आता जरा सावध बसा. एक झुंजू झालेला आहे, पहाटेची वेळ आहे. झुंजू झालेला आहे आणि पहाटेची वेळ आहे. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. पहाटेची वेळ आहे. चिमण्यांचा झुंजवाट चाललेला आहे, जो आता बंद झालेला आहे. हो की नाही? मोबाईलमुळे सगळ्या चिमण्या मरून गेल्या. चिमण्यांपेक्षा मोबाईल जातात. उद्या त्या मोबाईलमुळे माणसंही मरून जातील. पिंगळा काय म्हणायचा? माणसाला 100 वर्षाचं आयुष्य आहे. त्यातील 50 वर्ष कशात गेलं? झोपेत गेलं. राहिले किती? 50 वर्ष. त्यातील 15 वर्ष बालपणात गेलं. राहिले किती? 35 वर्ष. त्याच्यामध्ये काम धाम अजून बरेच काय उद्योग असतात. होय की नाही? फिरायला जायचे, बरेच काय या मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला आपण बघू शकतो. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे देखील उपस्थित राहिलेले आहेत आणि ते देखील आता या सुंदर अशा गृहसंकुलामध्ये उभारण्यात आलेल्या मंदिराचं दर्शन घेणार आहे. आज जा बाबू. पहिल्या दिवशी उठायच्या, भल्या पहाटे 4 वाजता उठायच्या आणि आता भल्या पहाटे 8 वाजता उठतात.
बरोबर ना? जुन्या काळात साक्षी सवय पडली. मग पहाटे ते 4 वाजलेले आहेत आणि बाई जात्यावर घेतलं जाता घेतलेला आहे. इकडे सासू बसलेले आहे, इकडे सून बसलेले आहे, पायाला पाय लावून. हे आता आपल्याला पिक्चर मध्ये पाहायला भेटतं बरं का? पण पिक्चर मध्ये जातं सोयीचं नाही, उलटं फिरतं. सोयीचं उलटं माहिती का? पिक्चर मध्ये उलटं फिरतं, आपलं सोयीचं फिरतं. सासू आणि सून बसलेले आहे, पायाला पाय लावून आणि घराबाईची मुलगी आली. सुंदर माझे जाते ग, फिरते आवाज स्पीकर आहे ना, स्पीकर. सुंदर माझे जाते ग, फिरते बहुत आणि ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बाळकला. आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भक्तिभावाने मंदिरामध्ये दर्शन घेतलेलं. आपण सरांशी संवाद साधणार आहोत. म्हणता येते एक मिनिट साईड, म्हणा माझ्या पाठीमागे. ताराबाईची बोलली. तुझे ते माहिती राखून. अर्थात सर, आज ठाणेकर पलासिओ इथे मंदिर बांधण्यात आलंय. अगदी राम मंदिर ज्याने बांधण्यात आलं, ज्या दगडांनी ज्याने बांधण्यात आलं, त्याच पद्धतीचं हे मंदिराची बांधकाम करण्यात आलंय. काय सांगाल, आज तुम्ही सुद्धा दर्शन घेतलंय, भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडतो. अजयदादा ठाणेकर यांच्या संकल्पनेतून या ठाणेकर पॅलेसिओमध्ये सर्व नागरिकांची एक इच्छा अपेक्षा होती की या ठिकाणी एक स्वतः एक मंदिर असावं. त्या मंदिरामध्ये शंकर असतील, गणपती असेल आणि सरस्वती लक्ष्मी माता असेल, असं त्रिवेणी संगम असलं मंदिर उभारावं. लोकांना प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तीची एक आस्था असते, एक श्रद्धा असते, ती पूर्ण करण्याचं काम आदरणीय ठाणेकरजी यांनी आज केलेले आहे. आणि आज छान असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थाने पुढच्या वर्षी या ठिकाणी या परिसरातील नागरिकांना महाशिवरात्रीला, गणपती उत्सवाला, तसंच लक्ष्मीपूजनाला बाहेर जाण्याची गरज लागणार नाही, अशा प्रकारची एक चांगली व्यवस्था या ठिकाणी झाली आहे. वयोवृद्ध नागरिक असतील, मुलं असतील, या मंदिरामध्ये येतील, देवाला मनोभावे प्रार्थना करतील. आणि या ठिकाणचं वातावरण, हे मंदिर झालं म्हणून या ठिकाणचं वातावरण अत्यंत चांगलं शुद्ध होणार आहे. आणि संस्कृतीला धरून या ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी होताना दिसतील, असं मला या ठिकाणी वाटतंय. धन्यवाद सर. काय सांगाल आजच्या या प्राणप्रतिष्ठा सोहळा संदर्भात? आज ठाणेकर पॅलेसिओ इथे आपली प्राणप्रतिष्ठा ही पार पडली. आणि सांगायला एवढंच आहे की लोक खूप हॅपी आहेत, खूप खुश आहेत की आम्ही जेव्हा त्यांना बोललेलो की आपण इथे एक चांगलं शिवमंदिर करणार आहे, घडवणार आहे, तर ते आपण आपलं प्रॉमिस ठेवलं. तर यांनी लोक खूप खुश आहे. आणि यांनी लोकांचं असं झालं की आपल्यावरचा जो भरोसा आहे तो अजून कायम राहिला आहे. आणि असंच आता सरांसोबत, अजय सरांसोबत मी डिस्कस केलं, तर सरांचं आत्तापासून हेच म्हणणं आहे की नाव मुव्हिंग फॉरवर्ड एव्हरी प्रोजेक्टमध्ये आपण एक मंदिर करायचंच आहे. सर, ठाणेकर ग्रुपचा आहे तो फक्त इमारत बांधत नाही, गृहसंकुल बांधत अनेक कुटुंबांना एकत्र आणत असतात. अशा माध्यमातून काय सांगू? खूप अशी चांगली संकल्पना आहे. ठाणेकर हे आपल्या बदलापूरमधील, अंबरनाथ आणि ठाणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे बिल्डर आहेत. त्यांची संकल्पना नेहमीच धार्मिक असो, शैक्षणिक असो, आणि स्वतः ते बिल्डर म्हणून सगळ्याच प्रकारच्या सुविधा नागरिकांना देत असतात. त्यांचं नेहमीच एक सामाजिक भावना म्हणून लोकांना श्रद्धेने, एकोप्याने एकत्र आणण्यासाठी नुसतं गृहसंकुल उभारायचं नाहीये, तर त्या ठिकाणी लोकांना ज्या लागणाऱ्या ज्या फॅसिलिटी सगळ्या त्या देतातच. पण त्याचबरोबर प्रत्येक सोसायटीमध्ये मंदिर बघायला मिळत नाहीत, पण ठाणेकर बिल्डर्स हे प्रत्येक सोसायटीमध्ये मंदिर उभारत आहेत. एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण करत आहेत. या ठिकाणी असणाऱ्या लहान मुलांपासून तर वयोवृद्ध नागरिकांना एक संस्कारामध्ये नेण्याची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. म्हणून त्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करेन. धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात. पण ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या सोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांनीही मनोभावे या ठिकाणी काय ते दर्शन घेतलेलं आहे. ठाणेकर पॅलेसिओ या गृहसंकुलामध्ये आपण बघू शकतो.
हे सुंदर असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि अगदी ज्याप्रमाणे राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे अगदी त्या शिल्पामध्ये आपण बघू शकतो हे सुंदर असं महादेवाचं मंदिर जे आहे ते आपल्या बदलापूरमधील शिरगाव परिसरात असणाऱ्या ठाणेकर पॅलेसिओ येथे उभारण्यात आलेलं आहे. नक्कीच या मंदिरामुळे या संपूर्ण गृहसंकुलाची शोभा जी आहे ती आणखीन वाढलेली आहे. एक श्रेष्ठ उपासक म्हणजे पिंगळा आज आपल्याला दाखवला म्हणून मी म्हटलं होतं मुलाखतीचा असताना कारण ह्या शब्दाला आतापर्यंत पाहायला मिळणार कारण त्या दुःख होत झालेल्या आहे. मग हा पिंगळा आपल्या या शिवलिंगाच्या प्रतिष्ठेसाठी हा पिंगळा या ठिकाणी अंगणात आलेला आहे. त्या पिंगळ्याजवळ एक छोटस कुडमुड नावाचं डमरू सारखं एक वाद्य आहे आणि तो पिंगळा आलेला आहे बरं का मंडळी. हा पिंगळा आहे तो वेगळा प्रपंच कसा करावा प्रपंच करावा नीटका अवघिनाथा भोलेनाथा हर्षिदनाथ पंढरीच्या पांडुरंगा अवघिनाथा भोलेनाथा विश्वनाथा भोलेनाथा पंढरीच्या पांडुरंगा ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार बघा तुम्हाला भविष्य बघायचं असेल तर माझ्याकडे या पाहून अहो तुमचा हात बघून तुमच्या हस्तरेषा बघून तुमच्या कमळाच्या रेषा बघून मी भविष्य सांगणार बघा. तुम्हाला आपलं भविष्य बघायचं असेल तर माझ्याकडे या फार काही लक्षण घेणार नाही फक्त एक आधार येऊन ज्याला काही मागणार नाही तुमच्याकडे बघा. अहो पुराण काळामध्ये भरपूर लोक आम्हाला द्यायचे आणि आमची झोळी भरायची पण आता कोण काय आमच्याकडे पाहतच नाही म्हणून बा 1001 रुपये आम्ही दाम लावलेलं आहे बघा. आता 1001 रुपयाचं दानाचं तुम्ही काय म्हणतो मला तर तुमच्या आयुष्यात जे काय घडतंय जवळ घडतं याच्याविषयी सगळी माहिती आम्ही सांगतो तुम्हाला. आता या पद्धतीने सगळं मी सांगत असताना तुम्हाला असं वाटतं की माणूस हा इकडे येऊन काय सांगू लागलाय. तुम्हाला सांगू का कुणाचं भविष्य सांगायचं त्या जरा माझ्या पुढं त्या जरा समोर कुणाचं भविष्य सांगायचं साहेब तुमचं भविष्य 2 शब्द सांगतो तुमच्याबद्दल. साहेब आपलं नाव काय म्हणाला तुषार दादा. अरे वा 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 छान नाव आहे बरं का तुषार दादा. मला सांगा गेल्या 3 महिन्याच्या पाठीमागे तुमच्या मनामध्ये एक मोठी गोष्ट होती आणि म्हणजे होईल का नाही अशा पद्धतीने महाराज 2 मिनिट ओके महाराज. आपल्याकडे शिक्षक आमदार सन्माननीय ज्ञानेश्वर मात्रे सर आहे त्यांचे आपण जोरदार स्वागत करूया. सांगा सर. तर तुषारदादांनी काय केलं होतं बघा 3 महिन्याच्या पाठीमागे एक मोठी अशी कल्पना आपल्या मनामध्ये योजली होती. माझं काम होईल का नाही अशा पद्धतीची त्यांच्या मनामध्ये शंका होती. खोटं बोलणार नाही खरं बोलतो म्हणणार आणि आता ती तुमची शंका दूर होण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. भोलेनाथाचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे आणि जरूरच सांगतो तुम्हाला या भोलेनाथाची कृपा तुमच्यावरती होणार आहे बरं का. बोला भोलेनाथ बम बम भोलेनाथ. बरोबर भोलेनाथ तुमच्यावरची कृपावंत होणार आहे आणि तुमची कामं सगळी मार्गी लागणार आहेत बरं का. अशा पद्धतीने सांगतो तुम्हाला. अजून कुणाचं भविष्य पाहायचं असेल तर मला सांगा. तुमच्या हातावरच्या रेषा बघून तुमच्या हातावरच्या रेषा बघून तुमच्या कपाळावरच्या रेषा बघून मी तुम्हाला भविष्य सांगतो बरं का. भोलेनाथ अडवंगीनाथ शिवनाथ पंढरीच्या पांडुरंगा
हा दादा एक मला नवीन दिसतो. दादा तुमच्या पद्धतीने काय भविष्य तुमचं काय सांगायचं आहे का? सांगा मला काय दोन गोष्टी सांगू का? तुमचं जरा नाव सांगा का मला? प्रणव. अरे वा वा, छान नाव आहे बरं का. आता प्रणव दादाचं भविष्य सांगायचं म्हटलं तर एकच गोष्ट आहे प्रणव दादाच्या मनामध्ये, आणि ती इच्छा तुमची पूर्ण लवकरच होईल बरं का. त्यांचं नाव बरं का पिंगळे महाराज, त्यांचं नाव जसं सुंदर आहे ना तसं ते दिसायला पण सुंदर आहे. नाही दिसाय जरी सुंदर असले तर मनामध्ये एक सुंदर गोष्ट सुद्धा ते काय येवलेली आहे. बरोबर आहे? म्हणजे ती तुम्ही ओळखलेली आहे. अहो म्हणजे काय, अहो गेले 7 महिने झाले त्या गोष्टीच्या पाठीमागे आहेत ते विचारा माझ्या समोर. आता काय नाही, पण तुम्हाला सगळं कळलंय. हा. मंडळी हे जे पिंगळे होते हे पशु पक्ष्यांची भाषा जाणत होते. होय. अशी विद्या त्यांच्याजवळ असायची, ज्यांना पशु पक्ष्यांची भाषा कळायची. आणि होरा ज्याला असं म्हणतो, होरा बॉडी लँग्वेज असेल, तुमचं फेस रिडिंग असेल आणि त्याच्यावरून मनातलं ओळखायचं अशी बरोबर. विद्या या पिंगळ्यांकडे होती. कसं तुम्ही ओळखलेलं ते? पहाटे 3:30 वाजता मी कशासाठी येतो? कशासाठी येतात? अहो पहाटे 3:30 वाजता माझा पिंगळा उठतो, झाडावर बसून बोलू लागतो, प्रत्येकाचं भविष्य तो सांगू लागतो आणि त्याची भाषा मला कळते बरं का. आणि त्याच भाषेच्या आधारे मी सर्वांचं भविष्य सांगतो. हे काय आणलंय? ते कंदील आहे, कंदील. कंदील आहे? हो. कसं होतं कोणतं? हो, आधीच्या काळी लाईट नव्हत्या, कुत्री पाठीमागे लागायची. हा. मग कंदील असला की ती कुत्री दिसायची. हा. त्यांना सवरून आपला आम्ही पुढे पुढे जात होतो. बरोबर. इथं ते लाईट कसं काय नाही लागली? आहे लाईट, हा प्रकाश याचाच आहे बरं का. तुमच्या डोक्यामध्ये आलं का? हा. हा जो प्रकाश पडलेला सगळ्यात तो याचाच आहे. ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी हा पिंगळा पहाटे 3 वाजता यायचा आणि काय सांगायचा? अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अरे घे 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 हरिनाम घे. सकाळी उठून भगवंताचं नामस्मरण करावं हे सांगण्यासाठी पिंगळा आहे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला रडशील घाई घाई. या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई, या संसारा बाई. अरे पिंगळा मारवाई, कोणी बोलतोय का पिंगळा मारवाई, पिंगळा मारवाई, कोणी बोलतोय का पिंगळा मारवाई. अरे पिंगळा महाद्वारी, कोणी बोलतोय का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोणी बोलतोय का पिंगळा महाद्वारी. कोणी बोलतोय का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, कोणी बोलतोय का पिंगळा महाद्वारी. तुझ्या अंगाची झाली नाही आहा. अरे तू संसार करता करता 25 वर्षाचा असताना तुझं लग्न झालं, बरोबर आहे बाबा. आणि पुढे तिथून पुढे म्हातारा होईपर्यंत संसार केला. लोक म्हणतात मुळात म्हणजे जेव्हा सुनेची जेव्हा सासू होते तेव्हा सासू सुनेला सांगते, अगं बाई मी काळी काळी करून संसार केलेला आहे, काळी काळी गोळा करून. तेल थोडं जास्त पडलं, मीठ थोडं जास्त पडलं. सासूबाईने काय म्हणायचं? हा जो संसार उभा केलाय ना गाडीचा आहे बरं का, पूर्ण आयुष्य त्यात घेतलं, पुढे काय हाताला लागलं. अरे तू संसार केला घाई, तुझ्या अंगाची झाली लाल, तुझ्या अंगाची झाली लाल, तुझ्या अंगाची झाली लाल. आणि हातपाय थकले, हातपाय थकले, आयुष्य सरले, मुक्ती राम नाही. अरे पिंगळा मारवारी, कोणी बोलतोय का पिंगळा मारवारी,
दिवा केला, त्याला वाढवला आणि शेवटी काय झालं? काय झालं? तू म्हणशील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर, ही तुझ्या मागची चोर, ही तुझ्या मागची चोर. तू म्हणशील बायका पोर, ही तुझ्या मागची चोर, ही तुझ्या मागची चोर, मागची चोर. आणि तू मेल्यावर काय सांगतो मित्रा? आणि तू मेल्यावर खापर फुटतील तुझ्याच डोक्यावर. अरे पिंगळा मागवारी, बोले बोले तुझे का पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी, बोले बोले तुझे का पिंगळा मागवारी. तू म्हणशील पैसा का? सर्वात जास्त प्रेम असतं पैशावर. बरोबर आहे का? आपण काय म्हणतो, अरे पैसा नसेल तर काय? पैसा सगळं काही करता येते. बरोबर ना? बरोबर आहे. ज्याच्या खिशात पैसा असेल, हो, मला म्हणता माणूस हा श्रीमंत माणूस. बरोबर आहे ना? सुखी कोण नाही म्हणतो आपण. तू म्हणशील पैसा का? तो इकत राहतो सडका, इकत राहतो सडका, तो इकत राहतो सडका. सडका म्हटलं त्याला सडका. का गेलंय कुणी घेऊन वर? तू म्हणशील पैसा का? तो इकत राहतो सडका, तो इकत राहतो सडका, तो इकत राहतो सडका. आणि तू मेल्यावर काय येतं बरोबर? आणि तू मेल्यावर संगे येतो काय येतो? एक मातीचा मडका, एक मातीचा मडका, एक मातीचा मडका. अरे पिंगळा मागवारी, बोले बोले तुझे का पिंगळा मागवारी, पिंगळा मागवारी, बोले बोले तुझे का पिंगळा मागवारी. तू म्हणशील घरदार, मी मगाशी म्हणलं काही काही करून घरदार बांधले. बरोबर आहे? तू म्हणशील घरदार. पहिल्यांदा वन रूम किचन होतं, आता थोडं पुढे सरकले, मग 1 BHK झाला, महाराज, मग अजून थोडं पुढे सरकले. अहो सोफा मांडली होती आधी आणि सोफ्याखाली माडी सगळी राहायची. आता ते bedroom मारलं. बरोबर आहे तुम्ही महाराज. मग 1 BHK चा 2 BHK झाला, होय, बरोबर आहे. 1 BHK चा 2 BHK झाला, 3 BHK झाला, बंगलो झालं, थोडं हाऊस झालं, तो एक मोठी हवेली बंगला राहायला लागलेली आहे. म्हणशील घरदार, सारे गजरात सार, गजरात सार, गजरात सार. आणि ज्यांच्यासाठी घर बांधलं, ते काय करतात? तो मेल्यावर
म्हणायचा की 1000 हत्ती 1000 घोडे बरोबर आहे मोठे मोठे राजवाडे हा हा काय नव्हतं त्यांच्याकडे होय होय तू म्हणशील घोडे हत्ती त्यांची रथ होते महान. मंडळी, फार महत्वाचं वाक्य आहे. तुकडोजी महाराज काय म्हणतात तू म्हणशील घोडे हत्ती याची धस्त होत बरोबर ना मावशी काही बरोबर आहे का कुणी आहे इथं बरोबर घेऊन जाणारा 1 रुपयाचा ठोकळा कपडाला आहे कुणीच नाही बाळा आणि एक कुणीच म्हणते, नाही ज्या घर तुम्ही बांधलं त्या घरात तुम्ही आहे का तू म्हणतील घोडे हत्ती तुझी हितच होते रावण मेला लंका जळाली रावणाचं उदाहरण दिलं किती होतं रावणाला आणि रावण मेला लंका जळाली तशीच आपली गर्दी. अरे पिंगळा मारवाडी नाथ महाराजांचं भारूड भारूड या शब्दाचा अर्थ असा आहे बहुरूढ असणारी संस्कृती ज्या भारत देशामध्ये आहे ज्याच्यामध्ये सरस्वतीचा भा म्हणजे भाळ ज्ञान ज्ञानावरती श्री विद्येवरती आरूढ असणारी संस्कृती ज्या देशात आहे ज्या राष्ट्रात आहे त्याला काय म्हणतात भारूड आणि त्यालाच म्हणतात भारत असं हे भारूड ज्यांनी सादर केलं ज्यांनी पिंगळा सादर केला आणि आपलं समाज प्रबोधन केलं ते म्हणजे आमचे कोल्हापूरच्या पुढे त्यांचं गाव आहे आणि इतक्या लांबून आज 600 किलोमीटरचा प्रवास करून आपल्यासाठी ते आले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा शाहीर नामदेवजी देसाई धन्यवाद भजन करी महादेव राम पूजी सदाशिव कैलासपुरामध्ये शंकर पार्वती बसलेले आहेत आणि पार्वतीने शंकराला विचारलं महादेवा आम्ही आता तास 1.5 तास झाला तुमचं भजन करतोय अजूनही पुढे चालणार आहे इकडे भजन चाललंय इकडे भोजन चाललंय महत्वाची गोष्ट आहे भोजन असेल तर भजन होईल एवढा मोठा सुख सोहळा आम्ही तुमच्यासाठी मांडला आणि तुम्ही ध्यान लावून बसलेला मला एक सांगा आम्ही तुमचं इथं ध्यान करतोय आमच्या आयुष्याचा वेळ घालवतोय तुम्ही कुणाचं ध्यान करता मग त्या शिवशंकराने डोळे उघडले आणि सांगितलं पार्वती मी माझ्या प्रभू श्री रामचंद्राचं भजन करत असतो राम पूजी सदाशिव भजन करी महादेव आपण ऐकूया सुप्रसिद्ध असं गाणं आपल्याला आपल्या परिचयाचं घेतलेलं आहे श्रीराम जानकी बैठे हे मेरे सीने
मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, मुझको कीर्ति न वैभव न यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए। सुन मिले राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, राम रसिया हूँ मैं, राम सुमिरन करूँ, सिया रामचंद्र का सदा चिंतन करूँ, श्री रामचंद्र का सदा चिंतन करूँ। सच्चानंद ऐसे जीने में, सच्चानंद है ऐसे जीने
धन्यवाद. वंशमोर आता पुढच्या वर्षी. सत्यम शिवम सुंदरम. सत्य शिव. शिव कसा आहे? सुंदर. आदरणीय गान सम्राट लता मंगेशकर यांनी जाऊन अजरामर केलेले गीत आपण ऐकूया. खास आपल्यासाठी गातील आळंदीच्या गायिका प्रियंकाताई गंधट. सत्यम शिवम सुंदरम. आणि यापुढे आपण आता लुप्त झालेला भारुडाचा लोककला प्रकार वासुदेव पाहणार आहात. तोपर्यंत गाणं ऐका म्हणजे